छत्रपती संभाजीनगर प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात ज्वलंत हिंदू छावा संघटनेच्या वतीने निदर्शने। ज्वलंत हिंदू छावा संघटनेच्या वतीने गजानन महाराज मंदिर परिसरात आज आंदोलन करण्यात आले। प्रशांत कोरटकर यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर व भारत देशाच्या अस्मितेवर घाला घातलाय। छत्रपती शिवराय यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून महाराजांच्या वीरतेवर, शौर्यतेवर, शिवनीती, गनिमी कावा या सगळ्या विचारांवर त्यांनी घाला घातला असून प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गजानन महाराज मंदिर येथे ज्वलंत हिंदू छावा संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली। गेल्या 4 दिवसापूर्वी आपले इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून जी या प्रशांत कोरटकरनी गरळ ओकली, ते गरळ ओकत असताना त्यांनी असं वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराज हे पळकुटे होते आणि ते त्या बाजीप्रभू देशपांडेच्या पावनखिंडीच्या वेळेस पळून गेले। आम्ही या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीने व सर्व छावा संघटनेच्या वतीने या प्रशांत कोरटकरला असं सांगू इच्छितो की आपण इतिहासामध्ये जाऊ नये, कारण की या छत्रपती शिवाजी महाराज असो या महाराष्ट्रातील कोणते महापुरुष असो, हे या महाराष्ट्राची शान आणि अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेला जर तुम्ही धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही दिसल त्या ठिकाणी तुमचं थोबड फोडून काळं केल्याशिवाय आम्ही सर्व छावे शांत बसणार नाही। आणि आमची या सरकारला सुद्धा अशी हात जोडून विनंती आहे का तुम्ही अशा महापुरुषावरती वक्तव्य करणाऱ्या कोणताही हा ठग असो यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा आपण दाखल करावा, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये कुठेही जातीय दंगल किंवा तेढ निर्माण होणार नाही आणि अशा अवनती वेळेस आपण खेचून काढावे हे या सरकारला सुद्धा आमचं या ठिकाणी ज्वलंत हिंदू छावा संघटनेच्या वतीने सांगणं आहे। 3-4 दिवस झाले अजूनही कोरटकर यांच्यावर काही कारवाई झालेली नाही, सापडलेले नाहीये। कसं बघता याकडे? यामध्ये काही गृह राज्यमंत्री अपयशी का असं वाटतं का आपल्याला? या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना वेळोवेळी घडत चालल्या, कारण की आम्ही या 6 महिन्यापासून महाराष्ट्रात बघतोय की आपलं स्पेशल पूर्ण गृह खाते जे आहे हे अपयशी ठरलेलं आहे की रोज कुठली ना कुठली घटना ही या पोलिसांच्या नाकावर टिचून घडत आहे। या पोलिसांचा दबाव महाराष्ट्रामध्ये गृह खात्याचा दबाव राहिलेला नाही। जर यांचा दबाव असता तर अशा नीच अवनती या महाराष्ट्रामध्ये असं कृत्य करणार नाही, म्हणून गृह खाते हे अपयशी ठरलेलं आहे। ज्ञानेश्वर आसाराम गायकवाड पाटील, ज्वलंत छावा संस्थापक अध्यक्ष।